भक्तीचा सागर ओसंडला. अखंड हरिनाम सप्ताहाने अवघी नगरी झाली विठ्ठलमय. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे हनुमान जयंतीनिमित्त शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने मृदंगाचा गजर, टाळ्यांचा कडकडाट आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात सध्या देडगाव नगरी भक्तीच्या सागरात न्हाऊन निघाली आहे. दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांच्या हृदयात भक्तीचा सागर भरभरून वाहताना दिसत आहे. सप्ताहाची सुरुवात पहाटेच्या काकड आरतीने होते. त्यानंतर सामूहिक श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण करण्यात येते. सायंकाळी मुक्तिमय हरिपाठ आणि रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होत आहेत. आतापर्यंत हभप सुखदेव महाराज मुंगसे, रामायणचार्य हभप तुकाराम महाराज केसभट, भागवताचार्य हभप योगेश महाराज जाधव शास्त्री यांची कीर्तनरूपी सेवा मोठ्या उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनासाठी आणि श्रवणासाठी गर्दी करीत आहेत. भक्ती आणि शक्तीचा संगम हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. गावातील तरुण मंडळी आणि बजरंग दल स्वयंसेवक चोख व्यवस्था पाहत आहेत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या उक्तीप्रमाणे दररोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. लहानांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येकजण हातात टाळ घेऊन अभंगाच्या तालावर दंग झालेला पाहायला मिळत आहे. हा सोहळा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक एकोपा आणि मानसिक शांतता देणारे भक्तीचे विद्यापीठ आहे. कीर्तनातून मिळणारे विचार समाजाला नवी दिशा देणारे ठरत आहेत, तर वैभवशाली गावात भाविकात सुसंस्कृतपणा, आदराची भावना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे मदत करण्याची इच्छा, दातृत्व करण्याला मानसिक समाधान, माता भगिनींच्या मनामनात भक्तीचा सागर ओसांडून वाहत आहे. तर भाविकांना माणूस म्हणून जगण्याचे संदेश कीर्तनातून मिळत आहेत. तर या सप्ताहाला कुणाचाही द्वेष, भेदभाव न केल्याने व आदरपूर्वक वागणूक दिल्याने हा सप्ताह भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. समारोप आणि काल्याचे कीर्तन येत्या 3 एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता महंत जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या भव्य काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. तदनंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल. या सोहळ्याने संपूर्ण परिसर अगदी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून प्रत्येक वारकऱ्याच्या मुखी फक्त विठ्ठलाचेच नाव आहे. बजरंग दल व भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामस्थांच्या विशेष सहकार्यातून या सप्ताहाची रंगत वाढत आहे. तर या सप्ताहाचे परिसरातून अभिनंदन होत आहे. G9 मराठीसाठी प्रतिनिधी युनुस पठाण, नेवासा.